नमस्कार, रेशूज रेसिपी चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत। लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे। सगळ्यांकडेच वेगवेगळे प्रकारचे मोदक पण बनवले जातील। तसंच आज आपण अतिशय पौष्टिक असे मोदक बनवणार आहोत। तर हो, आज आपण नाचणीच्या पिठाला उकड काढून नाचणीच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत। त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथं गॅसवरती भांडं ठेवून दिलेलं आहे आणि यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलंय। तूप गरम झालं की यामध्ये आपण 2 चमचे खसखस घालून घेऊया। खसखस ऐवजी तुम्हाला जर सफेद तीळ घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता। खसखस तुपावरती काही सेकंद परतवून घेऊयात। खसखस घातल्यामुळे मोदकाला छान खमंग चव येते। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स ही कट करून घालू शकता। तर मी क्रश करून घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स, ते मी नंतरून घातलेले आहेत। तर आता यामध्ये आपण खोवलेला नारळ घालून घेतोय। तर खोवलेला नारळ आपण इथे 2 वाट्या घेतलेला आहे। जर तुम्हाला नारळ खोवता येत नसेल तर तुम्ही नारळाचे तुकडे करून मिक्सरवरती किंवा किसणीवरती किसून घ्या। आता हा खोवलेला नारळ आपल्याला मंद गॅसवरती 2 मिनिटं परतवून घ्यायचा आहे। असं केलं की नारळातला जो ओलावा असतो तो थोडासा कमी होतो आणि मोदकामधून पाणी बाहेर येत नाही। नारळ घेताना आपल्याला नारळ हा जून असायला हवा, म्हणजे जो नारळाचं जो खोबरं असतं ते कधी बघा कवळं असतं। तर ते कवळं खोबरं जे असतं ते आपल्याला घ्यायचं नाही, आपल्याला जून असं खोबरं घ्यायचं आहे। तर बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की बघा खोबऱ्यामधलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। आता इथं 2 मिनिटंही झालेली आहेत। आता आपण यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालून घेऊया। आता ज्या वाटीने आपण खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे। गूळ इथे मी 1 वाटी घेतलेला आहे। जर तुम्ही यापेक्षा जास्त गूळ घातला तर मोदकामधून गुळाचं पाणी बाहेर येऊ शकतं। जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर घालू शकता। मी इथे काळा गूळ म्हणजे सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे। याने मोदकाच्या स्टफिंगचा जो कलर असतो तो छान दिसतो। गूळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून गूळ छान वितळून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता गूळ छान वितळत आलेला आहे। पण तरीही हे मिश्रण ओलसर आहे। हे मिश्रण 3 ते 4 मिनिटं कोरडे होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। अगदी खूप कोरडंही नाही आणि खूप ओलसरही नको। स्टफिंग जरा जास्त ओलसर असेल तर मोदक शिजताना फुटतात आणि गुळाचं पाणी बाहेर येतं। तर आता बघा, हे अगदी व्यवस्थित आहे। अगदी कोरडंही नाही आणि अधिक ओलसर पण नाही। आता या स्टेजवरती मी यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेते। तर ड्रायफ्रुट्समध्ये मी काजू आणि बदाम वापरलेले आहेत। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मनुके, चारोळे, पिस्ता घालू शकता। गॅसची फ्लेम इथे मंद आहे। आता मंद गॅसवरती मी 2-1 मिनिटं याला परतवून घेते। तर बघा, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आधीच्या सारणापेक्षा थोडंसं आपलं हे सारण थोडंसं अजून कोरडं झालेलं आहे। आता या स्टेजवरती मी गॅस बंद करून घेते आणि थोडंसं हे सारण थंड झालं की यामध्ये आपण वेलची पूड आणि जायफळ पूड घालून घेऊया। सारण थोडंसं थंड झाल्यावरती यामध्ये आपल्याला वेलची पूड आणि जायफळ घालायचं आहे। याने काय होईल की त्याचा स्वाद जो आहे तो टिकून राहतो आणि तो तर आपण त्याला शेवटी थंड थोडंसं झाल्यावर त्यावरती घालून घ्यायचं, म्हणजे तो स्वाद आपल्याला खाताना लागतो। आता हे सारण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आणि याला संपूर्ण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला उकडची तयारी करून घेऊ। उकड काढण्यासाठी मीडियम टू हाय गॅसवरती 1 जाडबुडाची कढई ठेवून दिली आहे आणि यामध्ये 2 वाट्या पाणी घालून घेऊ। तसंच आपण यामध्ये चिमूटभर मीठ आणि यामध्ये 1 चमचा साखर घालून घेऊयात। साखर घातल्यामुळे मोदकाला छान चकाकी येते। सोबतच यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घालून घेऊ। यापेक्षा जास्तीचं तूप आपल्याला घालायचं नाही। जर यापेक्षा जास्त तूप झालं तर मोदक फाटू शकतात। आता या पाण्याला उकळी येऊन देऊ।
तर बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आणि यामध्ये 2 वाट्या पीठ घालून घेते मी। ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला पीठ घ्यायचं आहे। उकड काढण्यासाठी आपण जे नाचणीचं पीठ वापरलेलं आहे ते नाचणीचं पीठ एकदम बारीक फाईन असावं। हे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे। हे पीठ फाईन बारीकच असायला हवं, हे लक्षात असू द्यात। एकदा का पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये पीठ घातलं की याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे आता मिक्स करून झालं आहे आणि पीठ पण बघा छान फुलून वरती आलेलं आहे। आता लगेचच आपण याला गॅसची फ्लेम बंद करून याला 15 ते 20 मिनिटं उकड काढून घेऊयात। आता आपण 15 ते 20 मिनिटानंतर पाहतोय तर बघा याला छान वाफ बसलेली आहे। आता हे पीठ एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया। हे मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। आता ही उकड गरम असतानाच आपल्याला मळायची आहे। हाताला चटका लागू नये म्हणून मी इथं पसरट वाटीच्या साहाय्याने मळून घेते आहे। उकड मळणे हा महत्त्वाचा टप्पा आहे। या ठिकाणी घाई करू नका, शक्य होईल तेवढी उकड छान मऊसूत मळून घ्या। वाटीने ही उकड गरम असेपर्यंत मळून घ्यायची आणि पीठ थोडं कोमट झालं की हाताने याला छान मळून घ्यायचं आहे। जसं आपण भाकरीचे पीठ मळतो त्या प्रकारे आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। जोपर्यंत पीठ एकसारखं आणि मऊ मळलं जात नाही तोपर्यंत हे पीठ मळायचं आहे। पण आवश्यकता लागली तरच आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। पीठ छान मळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पीठ छान सॉफ्ट झालेलं आहे। उकड व्यवस्थित मळली गेलेली आहे की नाही ते कसं ओळखायचं, तर त्यासाठी आपण मळून घेतलेल्या या पिठामधला एक गोळा हातावरती घेतला आणि तो दाबून बघितला। जर कडेने चीर जात नसेल तर ही उकड व्यवस्थित झालेली आहे असं समजायचं। गोळा जर कडेने चिरत असेल तर पुन्हा थोड्या वेळासाठी हे पीठ मळून घ्यायचं। आता आपण मोदक करूयात। त्यासाठी मी इथं थोडा गोळा घेऊन या प्रकारे हातावर व्यवस्थित मळून घेऊन दाबून कोरड्या पिठावर घोळून घेऊन या कडाच्या साईडने आतमध्ये दाबत जायचं आहे। आता ही पारी करताना पारीचा मध्यभाग आपल्याला जाड ठेवायचा आहे आणि कडा पातळ करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला मोदक किती मोठा किती लहान हवा आहे त्या अंदाजे गोळा तुम्ही घेऊ शकता। मध्ये हाताला जर चिकटत असेल तर तुम्ही मध्ये मध्ये बोटांना पीठ लावून घ्या आणि ही पाती एकसारखी करत जा। तर बघा इथं आता आपली पारी बनवून झालेली आहे। आता आपल्याला ह्या 3 बोटांचा वापर करून हे बघा पहिलं हे बोट वाटीच्या आतमध्ये टाकायचं आणि ह्या अंगठ्याने आपल्याला मधल्या बोटाने दाबायचं आहे। या प्रकारे फोल्ड करायची आहे। याच प्रकारे शक्य तितक्या जवळ कळ्या पाडून घ्यायच्या म्हणजे कळ्या भरपूर येतील। तुम्हाला हे पहिले 2 मोदक नाही जमणार, पण थोडी प्रॅक्टिस झाली की ह्या कळ्या छान येऊ लागतील। तुम्हाला जर सवय झाली की यापेक्षाही सुबक तुम्ही मोदक बनवू शकाल। जसं व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे या प्रकारे आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। ज्याच्यासाठी तांदूळ चालत नाही त्यांच्यासाठी नाचणीचं मोदक मस्त पर्याय आहे। असंही तुम्ही अधूनमधून करून बघा, खूप हेल्दी असं हे ऑप्शन आहे। मोदक वळताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाताला जर समजा पीठ कोरडं असेल सुकलं असेल तर ते पहिल्यांदा स्वच्छ हात धुवून घ्यायचं आणि नंतर मोदक वळायचे, नाही तर पारी करताना फाटू शकते। सगळ्या पाकळ्या जवळ झाल्यानंतर आपण आता एकदम हलक्या हाताने याचं तोंड बंद करायचं आणि याचं जास्तीचं पीठ आलं की याचं टोक काढायचं म्हणजे छान असा कळीदार मोदक तयार होतो। रेशूज रेसिपी चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या जवळ येईल। तर बघा तुम्ही पाहू शकता खूप छान कळीदार असा मोदक झालेला आहे। आता समजा तुम्हाला जर हातावर पारी करता येत नसेल तर तुम्ही लाटून देखील बनवू शकता। तर बघा आता लाटताना पण आपल्याला कसं लाटायचं आहे, ज्या साईडच्या ज्या कडा असतात त्या आपल्याला कडा लाटून घ्यायच्या आहे आणि थोडासा मध्यभागी आपल्याला जाड ठेवायचे आहे। जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला या प्रकारे आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे मोदक बनवून घ्या। आता प्रत्येक मोदक बनवून झाल्यानंतर छान ओल्या फडकावरून झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे असं केलं की मोदक उकलणार नाही। तर या ठिकाणी मी याच प्रकारे सगळे मोदक बनवून घेणार आहे। जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायचे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केली आहे, तिथून तुम्ही बघू शकता।
तसंच मी मोदकच्या सारणाची भरपूर टिप्ससह रेसिपी शेअर केली आहे. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केली आहे, तिथून तुम्ही नक्की बघा. ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून बघत आहात ते मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की करून सांगा. जर तुम्हाला घरच्या घरी तांदळाची पिठी करून उकडीचे मोदक बनवायचे असतील तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केली आहे. सोबतच तांदळाचे उकडीचे मोदक पण शेअर केलेले आहे, तिथून तुम्ही नक्की बघा. तर बघा, या प्रकारे हा पण छान आपला कळीदार असा मोदक तयार झालेला आहे. अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून तयार करून घेतले आहेत. तर बघा, तुम्ही पाहू शकता या प्रकारे हे माझे सर्व मोदक तयार करून झालेले आहेत. आता आपण मोदक वाफवून घेऊयात. मोदक वाफवण्यासाठी मी इथं आधीच पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे आणि चाळणीला या प्रकारे हळदीची पानं ठेवून घेऊन मी घेते आहे. या पानाला तेल तूप लावायची अजिबात गरज नाही. एका वाटीमध्ये पाणी घेऊन मोदक संपूर्ण बुडून घेऊन या हळदीच्या पानावरती या प्रकारे मोदक ठेवून दिलेले आहेत. आता याला आपण वाफवायला ठेवून देऊयात. जर समजा इथे जर तुमच्याकडे हळदीचं पान नसेल तर तुम्ही केळीचं पानही घेऊ शकता किंवा चाळणीमध्ये ओला फडका करून त्यावरही तुम्ही हे मोदक ठेवू शकता. आता लक्षात असू द्यात, हे मोदक पाण्याला उकळी आल्यानंतरच मोदकाची चाळण त्यावरती ठेवायची आहे. नंतर घट्ट झाकण लावून याला 7 ते 8 मिनटाकरिता आपण हे मोदक वाफवून घेऊयात. आता 7 ते 8 मिनटं झाल्यानंतर मी यामध्ये पुन्हा हळदीची पानं घालून घेते. आता आपण जे मोदकाचं जे टोक आहे ते मोडता कामा नये, या प्रकारे आपल्याला ही हळदीची पानं ठेवून यावरती आपल्याला पुन्हा जो मोदकाचा दुसरा पार्ट होता तो आपल्याला मोदक पाण्यामध्ये डीप करून यामध्ये या प्रकारे मी मोदक घालून घेते आहे आणि आपल्याला पुन्हा 10 मिनटाकरिता हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत. हे मध्ये मध्ये मी हळदीची पानं याकरिता ठेवली आहेत की याने आपले मोदकाला म्हणजे छान सुवास पण येईलच आणि हे मोदक एकमेकांना चिकटले जाणार नाहीत. तर बघा, मोदक ठेवताना मोदकाचा जो वरचा भाग असतो ना टोकाचा, तो अजिबात मोडता कामा नये, या प्रकारे आपल्याला हे मोदक ठेवायचे आहेत. आणि पुन्हा याला झाकण लावून हाय फ्लेमवरती 10 मिनटं मोदक वाफवून घ्यायचे आहेत. बरोबर 10 मिनटानंतर आपण पाहतोय मोदक छान शिजले गेलेले आहेत. हे व्यवस्थित वाफवले गेले आहेत की नाही ते कसं ओळखायचं, बघितलं तर मोदकाला छान अशी चकाकी येते. आणि दुसरं म्हणजे हात थोडासा ओला करून घ्यायचा आणि प्रत्येक मोदकाला हात लावून पाहायचं. हाताला जर पीठ चिकटत नसेल तर समजायचं हे मोदक आपले परफेक्ट झालेले आहेत. यापेक्षा जास्त उकड काढायची नाही, नाहीतर हे मोदक फाटतात आणि ते थोडेसे काळपट दिसू लागतात. हे मोदक गरम असतानाच अजिबात उचलायचं नाही, नाहीतर मोदक फाटतो. तर अशा प्रकारे आपले नाचणीचे उकडीचे मोदक तयार आहेत. तुम्हाला मी एक मोदक कट करून दाखवते, तर त्याच्या आतील स्टफिंग किती छान भरलेलं आहे ते कमेंटद्वारे मला तुम्ही कळवा. तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या मोदकांचे फोटो मला शेअर करा. या प्रकारे मोदक तयार आहेत. रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि खूप शेअर करा. तर लवकरच भेटूयात अशाच नवीन मस्त रेसिपीसोबत. बाय बाय.